नमस्कार सगळ्यांना, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बघूया छान कुरकुरीत अशी कोथिंबीरची वडी। सगळ्यांना आवडती ही कोथिंबीरची वडी, तीच आपण आज बघणार आहे। त्यासाठी बघा मी कोथिंबीर घेतली आहे, ही छान पाण्याने धुवून घेतली आहे, कारण त्यामध्ये कसं माती असते त्यामुळे धुवून घेणं गरजेचं आहे। छान धुवून घेतली आहे। आता हिला आपण निथळून घेऊ, पूर्ण याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। बघा किती माती निघली आहे त्या पाण्यामध्ये। आता ही सगळी कोथिंबीर आपण निथळून घेऊ, जेणेकरून यातलं सगळं पाणी निघून जाईल। मी चाळणीवर ठेवली ही कोथिंबीर धुवून, आणि आता ही कोथिंबीर पूर्ण चिरून घ्यायची आहे। थोडं पाणी निथळून घेते आणि चिरून घेते ही पूर्ण। बघा आता ही पूर्ण कोथिंबीर मी चिरून घेणार आहे। आता ह्याच प्रकारे सगळी कोथिंबीर मी चिरून घेते। खूप छान लागतात त्या कोथिंबीरीच्या वड्या। महाराष्ट्रीयन रेसिपी ही, महाराष्ट्रातली प्रसिद्ध कोथिंबीर वडी, आणि तीच आज आपण करणार आहे। बघा मी सगळी कोथिंबीर इथे चिरून घेतलेली आहे। आता आपण या वड्यांसाठी लागणारं वाटण करून घेऊ, म्हणजेच ठेचा करून घ्यायचा आहे। त्यासाठी मी घेतल्या 7 ते 8 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि 1 इंच आलं घेतलं आहे। यामध्ये आपल्याला थोडे जिरे टाकायचे आहेत, कच्चे जिरे घेतलेले आहेत मी, ते टाकून घ्यायचे आणि आता ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे। बघा आपला ठेचा पण रेडी आहे, आणि आपल्याला या वड्या वाफवून घ्यायच्या आहे। त्यासाठी बघा मी इकडे एका टोपामध्ये पाणी घेतलं आहे, त्यामध्ये 1 लिंबाची फोड टाकायची आठवणीने, जेणेकरून आपला टोप काळा पडणार नाही। आणि त्यावर एक चाळणी घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल लावून घेतले चाळणीला आणि त्याच्यावर ठेवून दिली आहे कमी गॅसवर। आता आपल्या वड्यांची तयारी होईपर्यंत ते पण पाणी पण गरम होईल। आता इकडे ती कोथिंबीर घेतली आहे चिरलेली, त्यामध्ये 1 वाटी बेसन पीठ टाकलं आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे, हळद टाकून घ्यायची आपल्याला, त्यानंतर लाल तिखट टाकायचं आहे। त्याच्यामध्ये आपण जरी हिरव्या मिरच्या घेतल्या तरी थोडं लाल तिखट टाकायचं आहे, नाही टाकलं तरी चालेल। त्यानंतर ओवा घेतला आहे, हातावर चोळून ओवा टाकला आहे छान। त्यानंतर त्यामध्ये धने पावडर टाकून घेतली आहे आणि थोडा हिंग टाकून घ्यायचं आहे, अगदी थोडासा हिंग घेतला आहे मी। आणि हे सगळ्यात महत्त्वाचे तीळ, तिळाने ह्या कोथिंबीर वडीला खूप छान अशी चव येते, त्यामुळे तीळ आठवणीने टाका। आणि त्यानंतर हे जे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेतलं होतं ते वाटण आपल्याला टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे सुरुवातीला, कोरडंच तसंच आपण मिक्स करून घेणार आहे, कारण आपण कोथिंबीर धुवून घेतली होती, ती ओलसर आहे, त्यात पाणी आहे। त्यामध्ये जेवढं मावेल तेवढं बेसन पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे, आणि अगदीच लागलं तर 2 ते 3 चमचे पाणी वापरून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। आधी हे कोरडं सगळं मिक्स करून घ्यायचं। तर छान सगळं मिक्स करून घेऊ आपण। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी जे मिक्सरच्या भांड्यात आपण ठेचा वाटून घेतला होता त्यामध्येच अगदी 2 ते 3 चमचे पाणी टाकून घेतलं आहे, आणि ते याच्यामध्ये टाकून घेणार आहे। खूप पाणी टाकूच नका अजिबात, कारण पाणी जर जास्त झालं तर पीठ पण आपल्याला जास्त घ्यावं लागेल, त्यामुळे पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही आहे कोथिंबीर वडीला। मी अगदी 2 ते 3 चमचे पाणी घेतलेले आहे, आणि तेवढंच 2 ते 3 चमचे पाण्यामध्ये हे पीठ भिजवून होणार आहे आता पूर्ण। त्यापेक्षा जास्त पाणी अजिबात लागत नाही, कारण कोथिंबीर पण पाणी सोडते, त्यामुळे पाणी अजिबात जास्त वापरायचं नाही आहे। बघा पूर्ण पीठ भिजवून झालेलं आहे आपलं। आता हे खाली जे लागलेलं आहे हे चमच्याने पूर्ण काढून घेणार आहे मी, कारण बेसन पीठ कसं चिकट असतं ना, त्यामुळे ते थोडं हाताला पण चिटकतं आणि ताटाला पण चिटकतं, त्यामुळे आता हे सगळं चमच्याच्या सहाय्याने मी काढून घेणार आहे।
आणि आता थोडंसं आपल्याला पिठाला आणि हाताला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे पीठ आता परत आपल्या हाताला चिटकणार नाही. थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे. बघा मी तेल टाकून घेतलं आहे ताटामध्ये पण आणि हातावर पण तेल घेतलं आहे. आता हे पिठाला लावून घेऊ तेल पूर्ण. आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. खूप छान लागते ही कोथिंबीरची वडी. आता या पिठाचे आपल्याला 2 गोळे करून घ्यायचे आहेत आणि याला सिलेंडर शेपचा आकार देऊन घेणार आहे मी. आता आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे. त्यासाठी आपण आधीच पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. तुमच्याकडे स्टीमर असेल तुम्ही स्टीम करून घेऊ शकता स्टीमरमध्ये. बघा मी याचे असे 2 गोळे करून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला आपण जी चाळणी ठेवली होती त्यामध्ये वाफायला ठेवून द्यायचे आहेत. तोपर्यंत आपलं गरम पाणी झालेलं आहे. चाळणीला पण तेल लावून ठेवलेलं होतं, त्यामध्ये आता हे दोन्ही गोळे आपल्याला ठेवून द्यायचे आणि आता 12 ते 15 मिनटं आपण याला वाफवून घेणार आहे. ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि 12 ते 15 मिनटं याला छान वाफ काढून घ्यायची. आपल्याला छान वाफवून घ्यायचे आहेत. आता हे 12 ते 15 मिनटानंतर आपण बघूया. बघा किती छान वाफ आलेली आहे. आपण चेक करून घेऊया आता. बघा आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत. आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू. गॅस बंद केलेला आहे मी आणि याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण. बघा आता हे मी पूर्ण थंड करून घेतलेलं आहे. आपल्याला त्याच्या छान वड्या पाडून घ्यायच्या आहेत. तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही या वड्या पाडून घेऊ शकता. चौकोनी पण ह्याच्या आकारात आपण वड्या पाडून घेऊ शकतो. मी गोलाकार अशा ह्या वड्या पाडून ह्याचप्रमाणे ह्या सगळ्या वड्या पाडून घेणार आहे. बघा अशा वड्या आपल्याला सगळ्या पाडून घ्यायच्या आहेत. आता बघा सगळ्या वड्या माझ्या इथे पाडून झालेल्या आहेत. किती छान अशा वड्या झालेल्या आहेत बघा आपल्या. आणि आता आपल्याला या फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत आपल्याला आता या वड्या. त्यासाठी मी आधीच तेल ठेवलं होतं तापायला. छान तेल तापल्यानंतर आपल्याला या वड्या याच्यामध्ये सोडून घ्यायच्या आहेत आणि तळून घ्यायच्या आहेत या वड्या. दोन्ही बाजूनी उलटपलट करून ह्या वड्या आपण तळून घेऊ. मीडियम फ्लेमवर या वड्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. छान अशा आपल्या ह्या वड्या तळून झालेल्या आहेत. आता कलर पण छान आलेला आहे आपल्या वड्यांना. त्या वड्या काढून घेऊ आपण. ही पण वडी आता काढून घ्यायची आहे आणि ह्याचप्रमाणे आता सगळ्या वड्या मी तळून घेणार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्ससोबत व्हिडिओ शेअर करा. बघा छान अशा कुरकुरीत आपल्या कोथिंबीर वड्या तयार आहेत. व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये पण नक्की कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.